जुडला जातोय. आदर्श फडतरवाडी या संघाचा 12th मॅन, 12वा खेळाडू, अतिरिक्त खेळाडू. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज अक्षय. आणि पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर धावा आल्यात एक. नक्कीच धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. गोलंदाज अक्षय, जर्सी नंबर 45. गोलंदाज अभि होता, एक सिंगल काढले आणि शरदला स्ट्राईकवरती आणलं. आता मात्र 5 चेंडू या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. बॅकफुटवर गेलाय, कट करतोय, त्या ठिकाणी झेल सोडला जातोय. सोपा झेल. हा झेल महत्वाचा आहे. हा झेल येणाऱ्या कालावधीत किती महागडा पडेल पाहणं महत्वाचं असेल. चांगली गोलंदाजी पहिल्या. सत्यदीप प्लीज आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचे. सत्यदीप प्लीज विनंती आहे. मॅन ऑफ द मॅच, लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच. समोरच्या दिशेने मोठा फटका, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, चेंडू जातोय वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. सत्यदीप प्लीज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे आपला. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच सत्यदीप. आणि बोरगेवाडी संघ आपलं सन्मान चिन्ह देखील घेऊन जायचं आहे. बोरगेवाडी संघ आपणास कॉल आहे सन्मान चिन्हासाठी. आणि नक्की सत्यदीप आमच्यासोबत जुडला गेलाय, त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. सत्यदीप प्लीज विनंती आहे. समोरच्या दिशेने मोठा फटका, मॅचच्या दिशेने वळूयात आपण. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. संघाची धाव संख्या पोहोचते 8. चेंडू पूर्ण होत आहेत, 4 चेंडू 8 धावा. वाचवा चेंडू घेऊन गोलंदाज अक्षय, बॅकफुटवर गेलाय, पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये आणि नक्कीच मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. 5 चेंडू पूर्ण, 12 वरती पोहोचले. संघाची धावसंख्या. फ्लाइंग स्टार्ट ज्याला बोलतो तो नक्कीच दिलाय. फलंदाज अभिने नक्कीच झेल सोडला होता. अभि आणि शरद दोघे फलंदाजी करत असताना शरदचा झेल सोडला होता आणि नक्कीच किती महत्वाचा ठरलाय तो झेल. आतापर्यंत धावा आल्या 12, अजून देखील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 33 फलंदाज अभि बाद होतोय आणि नक्कीच यश मिळतंय अखेरच्या चेंडूवरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 12, गरीब बाद केलाय 1. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 लॉस ऑफ 1 विकेट टीम जळव बी. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येतोय. स्ट्रायकिंग एंडला शरद, नॉन स्ट्राईक एंडला बंटी, गोलंदाजी मार्कवर माही. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज माही. चला प्लीज विनंती आहे, चला वारंवार मी सूचना करतोय. शरद वैयक्तिक 1 धावेवरती खेळतोय, ज्याचा झेल सोडलाय यापूर्वी. बॅकफुटवर जाऊन पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येतोय, पहिला चेंडू चांगला निर्धाव हाताळलाय. चांगली गोलंदाजी गोलंदाज माहीची. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च झाल्यानंतर नक्कीच आता कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल
पडतरवाडी या संघाचा पुढे सरसावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, वन बाउन्स चेंडू कलेक्शन करेल, फेकी करेल, सुरेख फेकी दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या पोहोचते 14 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये, 2 चेंडू चांगले हाताळलेत, अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कामी या संघासाठी हे षटक हाताळतोय, आतापर्यंत दाखवून देतोय चांगलं क्षेत्ररक्षण. या संघाचा विचार केला वारंवार माझी नजर जाते त्यांच्या जर्सीवरती. एक चांगली जर्सी, प्रेक्षकांची नजर खेचून घेणारी जर्सी या संघाला पाहायला मिळते. सर्रेख चेंडू, यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला बोललं जातं, नक्कीच चारी मुंड्या चीत केलंय फलंदाज शरदला. नक्कीच झेल सोडला होता, चिवदानाचा फायदा नाही उचलू शकला शरद. चांगली गोलंदाजी, वट बॉल यार माही, चांगली गोलंदाजी. 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या, 2 एक विकेट घेतले आहे. नक्कीच स्टेटस ठेवण्यासारखा व्हिडिओ नक्कीच त्याला भेटलाय. माही चांगली गोलंदाजी, यॉर्कर लेंथचा चेंडू आहे. नक्कीच फलंदाज बीट होतोय. अर्थातच यॉर्कर चेंडू खेळण्यासाठी तुमच्याकडे हेलिकॉप्टर शॉट असावं लागतं. तुम्हाला नक्कीच मी उल्लेख करेन बाबर आझमचा. नक्कीच यॉर्कर चेंडू सर्वाधिक चांगला खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे. नक्कीच स्क्वेअरलेग माफ करा थर्डमॅनच्या दिशेने स्लाइस करतो चेंडू. ती क्षमता जर तुमच्याकडे असेल नक्कीच तुम्ही यॉर्कर चेंडू खेळू शकता. अथवा दुसरा पर्याय म्हणजे नक्कीच तुम्हाला सन्मान द्यावा लागेल, यॉर्कर चेंडू डॉट खेळावा लागेल, नक्कीच स्वतःची विकेट वाचवावी लागेल. आणि चांगली कामगिरी गोलंदाज माहीची, 2 धावा खर्च केल्यात, 3 चेंडू पूर्ण, अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, पंच मात्र अपील फेटाळता येतोय, तो डॉट बॉल. 4 चेंडू पूर्ण, अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज माही पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा माही, पुन्हा एकदा ब्लाइंडेड स्ट्रोक आणि ब्लाइंडेड स्ट्रोक. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. आतापर्यंत चेंडू हाताळलेत 5, धावा खर्च केल्यात मात्र 2. धाव फलक आहे स्थिर 14 वरती. पॉवर प्लेच्या षटकात धावा आल्या होत्या 12. त्यानंतर माहीने दाखवून दिलंय संघासाठी कामगिरी चांगली करतोय. वारंवार मोठा फटका, पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने वेकेंट झोन आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, कलेक्शन करेल, फेकी करेल. दरम्यान 1 धाव, दुसरीचा कॉल, दुसरी धाव देखील. फंबल होतोय, कलेक्शन खराब, कव्हर खराब आणि नक्कीच 2 धावा पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या पोहोचते 2 षटकां अखेरीस 16 या धावसंख्येवरती. चांगलं षटक ठरलंय. माहीने आतापर्यंत धावा खर्च केल्या तर 4 आणि 1 गडी बाद केलाय. एकंदरीत विचार केला, पहिलं षटक हाताळलं होतं गोलंदाज अक्षयने, धावा खर्च केल्या होत्या 12. त्यानंतर दुसरं षटक हाताळलंय माहीने आणि धावा खर्च केल्यात मात्र 4 आणि 1 गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी म्हणेन मी नक्कीच या षटकामध्ये झाले. माहीच्या माध्यमातून, फडतरवाडीच्या माध्यमातून आणि थोडंसं बॅकफुटवर ढकललंय श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट जळव बी या संघाला. बंटी आणि राहुल आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने मोठा फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेल प्रेक्षक आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. नक्कीच चांगली गोलंदाजी राहिले दुसऱ्या षटकामध्ये. चौकार आलाय तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती. अर्जुन पहिला चेंडू हाताळलाय, चांगला चेंडू हाताळला आणि नक्कीच चांगला फटका देखील आला, त्यावरती आलाय तो चौकार. तर नक्कीच माझी विनंती असेल, जे संघ या स्पर्धेला भेट देत आहेत त्यांनी आपलं सन्मान चिन्ह सर्वांनी घेऊन जायचं आहे. आता मात्र सुरेख फटका, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे, नक्कीच ओव्हरथ्रो होतोय.
आणि एक सिंगल येते, एकीचं रूपांतर होतंय दुहेरीमध्ये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण अर्जुन. 4 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत या षटकातील. चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू, लोवर फुल टॉस राहिलाय, डॉट बॉल येतोय. आणि या डॉट बॉलने संघाची धाव संख्या मात्र स्थिर 22. फुल टॉस बॉल मिस करतोय. नो बॉल. पंचमच्या दिशेने वळतायत. फ्री हिट देखील असेल. नो बॉल घोषित करतायत. उघडा डोळे, पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. बंटीच्या षटकाराला शंकरजी पवार यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. भार साखळी असं मला कळवलं जात आहे. शंकरजी पवार यांच्या माध्यमातून बंटीच्या षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि नक्कीच बंटीने वसूल केले तर 500 रुपये. नक्कीच जमा देखील केलेत आमच्या जवळ 500 रुपये. बंटीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच अजून देखील बंटीच्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागू असेल. आणि नक्कीच बंटीला विनंती आहे, मॅच नंतर आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू डाऊन द लेग क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. पहिल्या षटकाराचे 500 रुपये बंटीने वसूल केलेत. अजून देखील षटकार आला तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक लागू असेल. 22च्या स्वरूपात येते ती सिंगल. पुन्हा एकदा गोलंदाज सुरेख चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणेन मी अर्जुनच्या माध्यमातून. एक चौकार, एक षटकार, एक नो बॉल आला, परंतु आता मात्र चांगली गोलंदाजी राहिले. चेंडू पूर्ण झालेत, षटक संपलंय. आणि नक्कीच आमचे समालोचक मित्र निलेशजी यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. त्यांना देखील माझी विनंती असेल, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानार्पण व्हायचंय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पुसले 30 या धावसंख्येवरती. गडी बाद होत आहेत 2. लॉस ऑफ 2 विकेट. चला प्लीज बॉलर विनंती आहे, सर्वजण आपल्यासाठी वाट पाहतायत. चला विनंती आहे, शेवटचं षटक, अंतिमचं षटक, डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक ज्याला म्हणतो, ते हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर रेडी होतोय. राजेश नक्कीच गोलंदाजी मार्कवर रेडी होतोय. आणि नक्कीच माझी टॉससाठी विनंती असेल, श्री जानाई 11 केंजळवाडी वर्सेस श्री निमजादेवी क्रिकेट क्लब कळंबे, दोन्ही कर्णधार. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचंय टॉससाठी. केंजळवाडी आणि कळंबे दोन्ही कर्णधार, प्लीज विनंती आहे टॉससाठी यायचंय. बंटीसाठी 500 रुपयाचं पारितोषिकाची ऑफर. कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू जातोय सीमा रेषा पार. पारितोषिकाची रक्कम आता मात्र पोहोचते हजाराकडे. 500 1000 रुपये बंटी. चेंडू द्यायचाय, जुना बॉल द्यायचाय. 1000 रुपये बंटीसाठी. नक्कीच बंटीला विनंती असेल, आपण मॅच नंतर 1000 रुपये आपले घेऊन जायचंय. चला चेंडू द्यायचा. किशोर प्लीज बॉल जमा करा. पारितोषिक आहे नक्कीच 1000 रुपये झाले जमा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बंटीची जर शरीर यष्टी पाहिली, सडपातळ शरीर यष्टीचा अंडर 19चा खेळाडू दिसतोय, परंतु त्याची फटकेबाजी पाहिली तर नक्कीच सिनियर खेळाडूला देखील लाजवेल अशी फटकेबाजी. आतापर्यंत चेंडू पूर्ण होत आहे. 2 संघाची धावसंख्या पोहोचले 36. तिसरा फटका हवेत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. 2 तू मे आणि नक्कीच झेल सोडलाय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण.
तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण करताना नक्कीच यश मिळतंय बंटीला. 3 धावा भाग्य भी देत आहे बहादूर का साथ. 2 षटकार आले होते, तदनंतर झैल उडाला, परंतु मिळलंय ते जीवदान बंटीला. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संघाची धाव संख्या पोहोचले 39. 3 चेंडू असून देखील शिल्लक आहे 50 टोटल. नक्कीच या मैदानामध्ये पाहिलं तर नक्कीच सन्मानजनक असेल. 50 धावा तुम्ही चेस करू शकता, डिपेंड करू शकता. नक्कीच केंजळवाडी आणि कळंबे कर्णधार आला असेल तर प्लीज आपली रिपोर्टिंग कळवायची आहे. केंजळवाडी आणि कळंबे दोन्ही टीम्स. 39 अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. चौथा चेंडू समोरच्या दिशेने सरसवून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कार्पेट ड्राईव्ह लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक किशोर चेंडूवरती येतोय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आहे नक्कीच दुसरीसाठी रनआउटच्या स्वरूपात 2 आहेत. रनआउट नाहीये. रनआउट आहे. धन्यवाद सर. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. नक्कीच थोडंसं बंटीला स्ट्राईक ठेवणं खूप महत्वाचं असेल. चांगली फलंदाजी पाहायला मिळाले त्याच्या माध्यमातून. केंजळवाडी आणि कळंबे कर्णधार प्लीज रिपोर्टिंग कळवायची आहे. केंजळवाडी कर्णधार पाठवायचा आहे. केंजळवाडी प्लीज कर्णधार पाठवायचा आहे. कळंबेचा कर्णधार आलेला आहे. केंजळवाडी प्लीज लवकरात लवकर या, धावत यायचंय कर्णधार. केंजळवाडी आणि कळंबे नक्कीच टॉस होईल या इनिंग्स ब्रेक दरम्यान. अजून देखील चेंडू शिल्लक आहेत 2. आता मात्र सुरेख चेंडू. या जर मॅचचा विचार केला तर 3 बोल्ड आले तर नक्कीच फर्निचर डिस्ट्रॉय करताना पाहायला मिळतोय हा संघ. अर्थातच फडतरवाडी या संघ आणि नक्कीच आमच्या जळव या संघाचा जर विचार केला, जळव बी हा संघ चांगली फलंदाजी केली, मात्र ती कोणी तर बंटीने बाकी कोणत्याही फलंदाजाने प्रभावित करणारी फलंदाजी नाही केली. चला केंजळवाडी आपला कर्णधार आला असेल तर नक्कीच कळवायचं आहे. टॉस होईल केंजळवाडी आणि कळंबे इनिंग ब्रेक्स मध्ये. चेंडू 1 शिल्लक आहे. शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या पोहोचले 40. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल येणारा हा डॉट बॉल आणि नक्कीच फलंदाज देखील रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद आणि संघाची धाव संख्या पोहोचते 40 वरती. 41 धावांचं आव्हान असेल. आणि प्लीज माझी बंटीला एकदा विनंती आहे, आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. बंटी नक्कीच छोट्या शरीरयष्टीचा खेळाडू. बंटी आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. नक्कीच आयोजक संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच आयोजन तितकं सोपं नसतं मित्रांनो. अनेक टीम खेळाव्या लागतात, आयोजन करावं लागतं, कॉमेंटेटर्स मॅनेज करा, पंच मॅनेज करा, तुम्ही डेकोरेटर्स मॅनेज करा, साऊंड सिस्टम मॅनेज करा, लाईव्ह मॅनेज करा, ग्राउंडसाठी तडफड करा, ट्रॉफीजसाठी तडफड करा आणि नक्कीच दिवसभर मेहनत करा. कळंबे या संघाने नाणेफेक जिंकले आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले केंजरवाडी या संघाला. आणि प्लीज आमच्या संघाला विनंती असेल, जळव संघ प्लीज आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि बंटीचं पारितोषिक आमच्याजवळ जमा झालंय, तर बंटीला विनंती असेल ते त्याने कलेक्ट करायचं माझ्याजवळून.
चला जळव संघ प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आपण मुख्य आयोजक आहात या स्पर्धेचे, आपल्याला सर्वाधिक मदत करायची या स्पर्धेसाठी. नक्कीच विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जळव प्लीज विनंती आहे. बॅटर आपण पाठवायचे आहेत, बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. पडतरवाडी आपले फलंदाज पाठवायचे आहेत. तर प्लीज विनंती आहे आपण मॅच सुरू करायची आहे. नक्कीच बंटीच्या विकेटसाठी देखील पारितोषिक असेल. 500 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपये जमा झालेत बंटीचे. आणि नक्कीच इथून पुढे देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. बंटी शंकरजी पवार यांच्या माध्यमातून बंटीसाठी पारितोषिक असेल. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटवर गेला, फूक करण्याचा प्रयत्न. मुख्य पंच आमच्या दिशेने वळतायत आणि नक्कीच कवायत करतायत, व्हाईट बॉल घोषित करतायत. पहिल्या चेंडूवरती येतोय तो व्हाईट बॉल. धावसंख्येचा होतोय श्री गणेशा. धावसंख्या 40 बनवले. 41 धावांचं आव्हान असेल फडतरवाडी या संघासमोर. लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने तटवलाय. चेंडू जातोय आणि दरम्यान येते ती सिंगल. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते 2 वरती. पहिला चेंडू, बंटी, पारितोषिक आहे 500 रुपयाचं. शंकरजी पवार भार साखळी त्याचे दाजी देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1000 रुपये आमच्याजवळ जमा झालेत. अजून 500चं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटला 500चं पारितोषिक असेल. चेंडू पूर्ण होत आहे. 2 संघाची धावसंख्या पोहोचले 2 वरती. चांगली गोलंदाजी जर्सी नंबर 17 अर्थातच अब्राहम बेंजिमम डिव्हिलियर्स, AB डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा जर्सी नंबर 17 समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक कव्हरचा चेंडूवरती येतोय, कलेक्शन करतोय. दरम्यान येते ती सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते 3 वरती. 3 चेंडू पूर्ण. गोलंदाज बंटी अष्टपैलू खेळाडू आहे, चांगली कामगिरी केली ज्यांनी आतापर्यंत. जर विचार केला चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी देखील वर्चस्व ठरले पूर्वार्धामध्ये. उत्तरार्ध अजून देखील या षटकाचा शिल्लक आहे आणि नक्कीच उत्तरार्धाची सुरुवात करून देतोय फलंदाज माही मार रहा है. नक्कीच षटकार आलाय माहीच्या बॅटमधून आणि नो बॉल. मुख्य पंच कळवतायत. कशाबद्दल नो आहे कळवायचं आहे पंच. ओके, क्षेत्ररक्षक लाईनच्या बाहेर होता, तसा नो बॉल दिलाय. तो दिसत नाहीये.
पंचांचा सॉफ्ट सिग्नल जो असेल तो मान्य करावा लागेल. तो क्षेत्ररक्षक कॅमेऱ्यामध्ये कव्हर झालेला नाहीये. सॉफ्ट सिग्नल जो आहे तो आपणास मान्य करावा लागेल. धन्यवाद. आपण आयोजक आहात या स्पर्धेचे, थोडीशी काळजी घ्यायची आहे. म्हणजे सर्व जे आपले नवीन टेनिस क्रिकेटपट्टू आहेत सर्वांना माझी विनंती असेल, आपण थोडंसं अवेअर राहाल रूलबद्दल तर खूप बरं असेल. तेवढंच आपला गेम सेन्स वाढेल, पंचांना मदत होईल, स्पर्धेला मदत होईल. नक्कीच सर्वांना माझी विनंती असेल, थोडासा गेम सेन्स जर आपला चांगला केला, थोडंसं रूलबद्दल अवेअर राहिलं तर नक्कीच एक तुम्हाला चांगलं क्रिकेटपट्टू म्हणून नक्कीच ओळखलं जाईल. भले तुमच्याकडे तेवढी क्षमता नसेल चांगलं खेळण्याची, परंतु तुम्हाला जर रूल बुक, खेळ, स्पोर्ट्स अवेअरनेस असेल तर नक्कीच एक चांगला खेळाडू म्हणून पुढे येऊ शकता तुम्ही. दरम्यान एक चिकी सिंगल, चोरटी सिंगल ज्याला बोलतो आपण, एक धाव पूर्ण, दुसरीचा बी देखील प्रयत्न होता. दरम्यान नकार कळवलाय आणि येतोय तो सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते 11. चेंडू पूर्ण होत आहेत 5 बॉल 11. सव्वा चेंडू घेऊन गोलंदाज बंटी. नक्कीच या चेंडूवर जर यश आलं तर नक्कीच 1500 रुपये जमा होतील बंटीसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय, आता मात्र नुकसान होतंय. नक्कीच बंटीने संधी निर्माण करून दिली होती, परंतु नक्कीच शॉट, एक धाव येते आणि नक्कीच बंटी चांगली गोलंदाजी राहिली. एक नो बॉल वगळता, एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी राहिली बंटीच्या माध्यमातून. धावा आल्या 13. 12, माफ करा, पहिल्या षटकाच्या अखेरीस, पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 12 अजून देखील नवीन गोलंदाजी मार्कवर रेडी होतोय. रोहित राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे शंकर. चांगली फलंदाजी राहिले माहीची पहिल्या षटकामध्ये. आता मात्र गोलंदाज, पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू, बीमर, नो बॉल आणि क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं होतंय. रील क्षेत्ररक्षण ज्याला बोलतो. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण होते. नो बॉल. मुख्य पंचमच्या दिशेने वळतायत आणि कळवतायत नो बॉल आहे आणि नक्कीच येणारा हा फ्री हिट चा चेंडू. गोलंदाज रोहित. आता मात्र सुरेख चेंडू वळवलाय, कट केलाय, लेग ब्रेक ज्याला बोलतो नक्कीच झालाय चेंडू. निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू फुलटॉस, त्यानंतर केलाय तो कम बॅक. चांगली गोलंदाजी गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. आता मात्र सुरेख चेंडू, यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट अशी गोलंदाजी. पहिला चेंडू नो हाताळला होता, तदनंतर लेग ब्रेक आणि तदनंतर यॉर्कर. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ज्याला बोललं जातं तो चेंडू हाताळतोय गोलंदाज रोहित. थोडासा धावसंख्येचा जर विचार केला, लो स्कोरिंग मॅच, 41, 4 षटकांच्या धावसंख्या पाहायला मिळते. 41 धावा चेज करण्यासाठी उतरलेला संघ पडतरवाडी आणि नक्कीच डिपेंड करण्यासाठी आतापर्यंत जर विचार केला, धावसंख्या खर्च झाले 15. अजून देखील 3 चेंडू या षटकातील, माफ करा 4 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. गोलंदाज रोहित. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज. पुन्हा एकदा लेग ब्रेक अक्रॉस द लाईन, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच अर्जुन नक्कीच एज मारले कीपरच्या. शंकर आणि अर्जुन, तू चल मैं आया अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेट. नक्कीच हॅट्रिक वरती आहे गोलंदाज रोहित. बोल्ड आला, तदनंतर आउटसाइड एज कॅच पकडला. एक फ्री हिट आला होता पहिल्या चेंडूवरती, फ्री हिटचा नो बॉल आला होता, परंतु कमबॅक करून दिलाय. चांगली गोलंदाजी, फ्री हिट
तेवढा प्रभाव पडू दिला नाही स्वतःवरती, नो बॉलचाही पडू दिला नाही. आणि अर्थातच आता मात्र हॅट्रिक वरती आहे गोलंदाज रोहित. जवळ बी या संघाचा या स्पर्धेतील पहिला हॅट्रिक पटकावणारा गोलंदाज होईल की नाही रोहित. फुल टॉस चेंडू, लोवर फुल टॉस, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, कलेक्शन करेल, फेकी करेल. दरम्यान एक धाव पूर्ण आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 4 चेंडू पूर्ण, अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे. संघाची धाव संख्या पोहोचले 16 वरती. महेंद्र साळुंके माही याच्यासाठी पारितोषिक आलंय. 501 रुपयाचं पारितोषिक असेल षटकारासाठी. अविनाशजी बोरके जे महाराष्ट्र पोलीस खात्यात कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आहे माहीसाठी षटकारासाठी. अविनाशजी बोरगे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल षटकाराला. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, रोहितनं षटक हाताळलंय चांगलं. या षटकाचा जर विचार केला, धावा खर्च केल्यात 5 आणि 2 षटकांअखेरीस संघाची धावसंख्या 17. रोहित चांगली गोलंदाजी, 9 चेंडू हाताळला, एक फुलटॉस हाताळला, परंतु एक चांगली गोलंदाजी ज्याला आपण म्हणतो त्याचं प्रात्यक्षिक रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 षटकांअखेरीस संघाची धावसंख्या पोहोचते 17. 17 वरती कोणाला भेटतोय खतरा आपण नक्कीच पाहणार आहोत येणाऱ्या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक गोलंदाजी मार्गवर गोलंदाज नक्कीच रेडी होईल. 41 धावांचं आव्हान, लो स्कोरिंग मॅच समीकरण आहे. आता 12 चेंडू 24, 12 चेंडू 24 धावांची गरज. 12-24, 12च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. सेकंडला फलंदाज आहे माही ज्याच्यासाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचं षटकाराला. बाराला 24, समोरच्या दिशेने लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक बंटी चेंडूवरती येईल. दरम्यान चेंडू रोखू शकत नाहीये आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. 12 चेंडू 24 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार आणि संघाच्या धावसंख्येत 4 ने भर होते. संघाची धावसंख्या 21 वरती पोहोचते. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज विकी. एक चेंडू 4 धावा, पहिल्या चेंडूवरती 4. माही चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो. एक षटकार एक चौकार आलाय त्याच्या बॅटमधून आतापर्यंत. पुन्हा एकदा विकी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एज लागतोय, पंचांकडे अपील करतायत परंतु पंच निर्धाव चेंडू घोषित करतायत. नक्कीच अपील होती, दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच पंच कळवतायत डॉट बॉल आहे, कोणती एज नाहीये. नक्कीच येणारा प्रत्येक डॉट बॉल थोडंसं दडपण निर्माण करेल. या षटकावरती मॅच अवलंबून असेल. 12-24 ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, तदनंतर आलेला डॉट बॉल. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूवरती जी कामगिरी होईल त्याच चेंडूवरती मॅचची दिशा अवलंबून असेल. बॅकफुटवर जाऊन हुक करण्याचा प्रयत्न मुख्य पंच आमच्या दिशेने वळतायत. येस, इट इज वाईट बॉल. ICC 1-42 नियमांतर्गत नियम क्रमांक 22 लागू करतायत. अर्थातच नियम असा आहे की तुम्ही उजव्या किंवा डाव्या यष्टीच्या एक ठरवलेल्या लिमिटच्या बाहेर जो बॉल चेंडू हाताळला तर अर्थातच तो वाईट बॉल असतो, दंडित केलं जातं तुम्हाला. बॅकफुटवर गेला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज लागते. क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅनचा चेंडूवरती येतोय, कलेक्शन करतोय आणि येतोय तो एक सिंगल. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते 23. 2 गडी बाद, 3 चेंडू पूर्ण, 9ला 18. मोठा फटका, बॅकफुट पंच, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि झेल देखील टिपलो. मैदानाचा मोठा परिसर आहे तो, त्या ठिकाणी बाउंड्री लांब आहे आणि नक्कीच येतोय तो डॉट बॉल सोबत विकेट. सर्वात महत्वाचा असेल विकेट पडते मित्रांनो, परंतु तो विकेट पडते तो बॉल डॉट देखील येतोय. आता समीकरण मात्र बदलतंय. 9ला 18 होता, 12च्या सरासरीने बनवायच्या होत्या, आता मात्र राहिला तर 8ला 18. या 2 चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच मॅच पुन्हा एकदा
पडतरवाडीच्या बाजूने झुकेल, परंतु हे दोन चेंडू जर का जर्सी नंबर 45 अर्थातच विकीने जर चांगले हाताळलेत तर नक्कीच पुन्हा एकदा 6 चेंडू 18चं समीकरण राहील किंवा 6 चेंडू 15च्या आसपास समीकरण राहील. चांगली गोलंदाजी अर्थातच जवळ बी या संघाच्या माध्यमातून. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहे श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसरे. या पर्वाचे मुख्य आयोजक. मैदानामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतात. 2 चेंडू शिल्लक. मोठा फटका अक्रॉस द लाईन. पुन्हा एकदा शॉफल होतोय. पंचांकडे दाद मागतोय लेकिन पंच कळवतायत डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक. हा चेंडू क्रुशल असेल. या चेंडूवरती जर का चांगला चेंडू हाताळला विकीने तर शेवटचं षटक थोडंसं मी म्हणेन गोलंदाजाला सोपं जाईल, परंतु फलंदाजीसाठी अजून देखील माही नॉन स्ट्राईक वरती उभा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका अक्रॉस द लाईन. मुख्य पंच व्हाईट बॉल. व्हाईट बॉल घोषित करतायत. नक्कीच वारंवार शरीरापासून लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होतोय आणि नक्कीच यश देखील मिळतंय. आतापर्यंत आता समीकरण बदलतंय. 7 चेंडू 17. हा चेंडू महत्वाचा असेल. 17चा खतरा कोणाला बसतो? नक्कीच पाहणं महत्वाचं असेल. 17चा खतरा. फुल टॉस चेंडू इनसाइड एज. नक्कीच फलंदाज माही कळवतोय रन नाही घ्यायचे, मला ठेवायचे स्ट्राईक, कारण मी क्षमता ठेवतो 17 धावा बनवण्याची. 6 चेंडू 17चं समीकरण. जर्सी नंबर 18 त्याला बनवायचे धावा 17. शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जाऊत आपण. चला फलंदाज लवकर यायचंय, विनंती आहे आपल्याला. बॅटर प्लीज विनंती आहे लवकर यायचंय आणि टीम मीटिंग घ्यायची नाहीये. जळऊ संघ आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहात, आपणास विनंती आहे. ज्योतिर्लिंग चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने एक चांगलं आयोजन दिवस अखेरीस आपल्याला संपवायचं आहे. नक्कीच एक दिवसीय स्पर्धा. 16 संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट आपल्याला पाहायला मिळतील आणि नक्कीच दिवसा अखेरीस अंतिम विजेता अनबिटेन टीम ज्याला आपण म्हणतो, अख्खा दिवस जो गाजवेल तो संघ आपल्याला दिवसा अखेरीस मिळेल. तर नक्कीच 6 चेंडू 17ची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे माही आणि नक्कीच 6-26 नवीन फलंदाज. 7 चेंडू 17 धावांची गरज आहे. संघाची धाव संख्या 24 वरती 4. साईडला माही आणि जर्सी नंबर 07. पहिला चेंडू फुल टॉस. मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. माही मार रहा है. पहिल्याच चेंडूवरती षटकार. 6 चेंडू 17ची गरज असताना समीकरण बदलते. आता मात्र समीकरण आहे 5 चेंडू 11. 6 चेंडू 17ची गरज असताना माहीला टाकलेलं फुल टॉस. तुम्ही फुल टॉस करू शकत नाही अशा वेळेस. क्रुशल मॅच, क्रुशल ओव्हर, क्रुशल बॉल. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस. हा चांगला चेंडू होता. समोरच्या दिशेने कार्पेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. एक धाव. पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि नक्कीच आता मात्र स्ट्राईक रोटेट होते. नक्कीच माही नॉन स्ट्राईकला येतोय आणि नक्कीच ही सिंगल घेणं गरजेचं होतं. काय नवीन फलंदाजीसाठी आलाय अक्षय, परंतु माही सांगतोय अक्षय मध्ये देखील क्षमता आहे, अक्षय मध्ये पोटेन्शियल आहे, अक्षय मध्ये कुवत आहे ह्या 10 धावा बनवण्याचे. 4 चेंडू 10 धावा. समोरच्या दिशेने मोठा फटका. क्षेत्ररक्षक बंटी बनतोय दर्शक. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. का मी स्ट्राईक रोटेट केले, का मी दुसरी धाव धावलो नाही, का मी अक्षयला स्ट्राईक वरती ठेवलं. नक्कीच सांगतोय माही. नक्कीच लीड करतोय या संघाला. नक्कीच विजयाच्या दिशेने माही आणि नक्कीच अक्षयला स्ट्राईक वरती आणल्यावरती अक्षयच्या चेंडू बॅट मधून आलेला षटकार. सुरेख लॉफ्टेड स्ट्रोक लॉंगनच्या डोक्यावरून आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. आता मात्र समीकरण आहे 3 चेंडू 4 धावा. अक्षय स्क्वेअर कट. झेल सोडलाय की मॅच सोडले? महत्वाचा झेल, महत्वाचा झेल. चांगली मॅच एक पाहायला मिळते आपल्याला.
स्क्वेअर कट केला होता, अक्षरशः लॉलीपॉप ज्याला बोलतो आपण, तो सोडला. क्षेत्ररक्षक पॉइंटला तैनात होता, थोडासा बेसावध होता असं मला वाटलं कुठेतरी, आणि नक्कीच त्याचा फायदा झालाय. स्ट्राईक रोटेट झाले. आता महत्वाचं आहे, स्ट्राईक वरती आहे माही, आणि नक्कीच माही म्हटल्यावरती नक्कीच षटकार मारून सामना फिनिश करेल की नाही पाहणं महत्वाचं असेल. की नक्कीच जर्सी नंबर 7 गोलंदाजीवरती देखील आहे, आणि नक्कीच मी बोललो होतो, आणि नक्कीच माही मार रहा आहे शेवटच्या चेंडूवरती. शॉट ऑन फुल, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. माही नक्कीच आपलं पारितोषिक घेऊन जायचंय 1000 रुपयाचं. माही प्लीज विनंती आहे आमच्या मुख्य मंचावरती यायचं आहे. नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील असेल तो, आणि त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे अविनाशजी यांच्या माध्यमातून, आणि तसेच बंटीचं पारितोषिक देखील बंटी घेऊन जायचं आहे.